आज अंगारकी चतुर्थी आणि ह्या निमित्त आज आपण गणपती बाप्पाला करणार आहोत उकडीचे मोदक। यासाठी साहित्य आहे ओल्या नारळाचा चव, तांदळाची पिठी, खसखस, वेलची पूड, गूळ, तूप आणि दूध। तर सुरुवात करूया। कशा तऱ्हेने आज उकडीचे मोदक इथे तयार होत आहे। सर्वात प्रथम आपण उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी एक कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी 2.5 वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे। तेवढ्याच प्रमाणात दूध आणि पाण्याचं मिश्रण करणार आहे आणि त्या पाण्याला एकदम खडखडून उकळी आणायची आहे। मी 2 वाट्या पाणी आणि अर्धा वाटी दूध यामध्ये टाकणार आहे। दुधामुळे उकड ही अतिशय सॉफ्ट तयार होते आणि उकडीचा रंग सुद्धा पांढरा शुभ्र येतो। इथे आपल्याला उकळी आल्यानंतर तांदळाची पिठी टाकायची आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ आपण टाकू शकतो। उकळी आल्यानंतरच मीठ टाकावे। दूध आणि पाणी यांना उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप आणि थोडं मीठ टाकणार आहोत। नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि तांदळाची पिठी त्यामध्ये टाकायची आणि छान ढवळून घ्यायचं आहे। सर्व पिठी यात मिसळून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला 10 मिनिटांपर्यंत झाकून ठेवायची आणि उकड त्यामध्ये मुरू द्यायची। तोवर आपण सारण करून घेऊयात। सारण करण्यासाठी एक कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेऊयात आणि त्यामध्ये नारळाचा चव टाका, गूळ पण ॲड करा आणि दोन्ही मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा। आपण इथे बघू शकतो की गूळ पूर्णतः वितळलेला आहे आणि मिश्रणाचा सुंदर असा रंग तयार झाला आहे। पण थोडा घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे याला शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे सारण चांगलं भरल्या जाईल आणि आपले मोदकही उत्तम होतील। यामध्ये आपण आधीच घातलेली खसखस टाकणार आहोत, सोबतच वेलची पूड टाकणार आहोत। त्यामुळे खमंग असा सुवास इथे येतो आणि मिश्रणसुद्धा आता छान घट्ट झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया
आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ दे. थोडं जायफळसुद्धा यामध्ये आपण किसून टाकलेलं आहे, त्यामुळे अतिशय सुंदर असा सुवास इथे दरवळतो आहे. मिश्रण थंड करण्यासाठी एका ताटात पसरून घेतलेलं आहे. आता आपण उकड मळून घेऊया. उकड छान मुरलेली आहे, तिला ताटात काढून घेऊ. उकड थंड न होताच आपल्याला मळून घ्यायची. अरे बाबा, न होताच आपल्याला मळून घ्यायची. हा एक तांब्या घेतला, त्याला तूप लावलं आणि हे मिश्रण असं सॉफ्ट करून घेऊयात आधी, कारण गरम मिश्रण असल्यामुळे ते हाताला चटके बसतात. तर याला आधी सॉफ्ट करूया, नंतर याला मळून घेऊया. आपण बघू शकता कशा तऱ्हेने स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे. आणि या पिठाचे आपण गोल गोल गोळे करणार आहोत आणि त्यामध्ये सारण भरणार आहोत. आता आपण इथे पाणी उकळायला ठेवूया. यावर झाकण ठेवू आणि पाण्याला उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण मोदक भरूया. मोदक ठेवण्यासाठी मी अशा तऱ्हेने केळीचं पान कापून ठेवलेलं आहे आणि असे छोटे छोटे गोळे बनवूया प्लेन. आणि मी याला लाटून घेऊन मग याच्या पाऱ्या तयार करणार आहे आणि मोदक तयार करणार. ही आपण पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर मधलं बोट वर आणि 2 बोटं मागे असं पाकळी बनवायची आहे. अशा तऱ्हेने आपण कडा दाबून याच्या कळ्या तयार करून घेणार आहोत. या तऱ्हेने तयार करून घेतलेल्या याला खोल करून घेऊ. यामध्ये 1 चमचाभर सारण भरूया आणि मग कडा एका डायरेक्शनने दाबत दाबत आपण पारी तयार करून घेऊ. वर आलेलं सारण आतमध्ये दाबूया. या तऱ्हेने सगळ्या पाकळ्या एकाच दिशेने इथे आल्या तर त्या पाकळ्या खुलून दिसतात. आता आपण वर आलेला भाग जो आहे त्याला दाबून घेऊया आणि अशा तऱ्हेने सर्व मोदक इथे तयार करून घेऊ. तर केसरचा अतिशय सुंदर असा रंग यावर उतरणार आहे, त्यामुळे आपण सर्व मोदकांना एक एक केसरची कडी लावून घेतलेली आहे. आणि आता आपण मोदक वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. मोदक आपण 7 ते 8 मिनिटं वाफवून घेणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटात मोदक शिजून तयार होतात. मोदक तयार झालेले आहेत आणि बघू शकता किती सुंदर बनलेले आहे. आपण यांना स्टीमरमधून बाहेर काढून घेऊया आणि त्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. केळीच्या पानावर तयार केल्यामुळे मोदक लगेच निघाले आणि हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. थोड्या वेळाने काढू. बरोबर ठेवलं नाही गेले. असे उकडीचे मोदक इथे आपले तयार झालेले आहेत आणि केसराचा पण खूप सुंदर रंग इथे आलेला आहे. तर आता आपण याला देवासमोर ठेवूया आणि गणपती बाप्पाची आराधना करूया. आणि गणपती बाप्पा मोरया. हा मोदक असा ब्रेक करूया आणि त्यावर छानपैकी तुपाची धार टाकूया आणि गरमागरम हा मोदक आता आपण खाणार आहोत भरपूर तूप ओतून. आणि सगळ्यात पहिले आम्ही देऊया याला आमच्या छोट्या मुलीला.
येस, आणि ती सांगेल की कसा वाटतोय तो मोदक. वा मम्मी, मोदक खूपच छान बनले. याची अंदरची फिलिंग एकदम बरोबर चांगली झालेली आहे. तर तुम्ही हा मोदक ट्राय करू शकता. आपण खाऊन टेस्ट करणार आहोत उकडीचा मोदक. अप्रतिम, पहिल्यांदाच मी तयार केलेला आहे. जरूर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा. मी डॉक्टर निर्मला तेलरांदे, वेलनेस अँड फिटनेस कोच, सोबतच न्यूट्रिशन कोच पण आहे. तर नक्की तुम्ही माझा सल्ला घेऊ शकता.